दररोज तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात, आता एक एक करून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला ते प्राप्त होताना दिसेल. जणू काही तुमचे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. कारण देव तुमच्यासाठी आता खूप काही असे आशीर्वाद देत आहे. तुमचे जीवन परिपूर्ण केले जाईल. स्वामी व स्वामींच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. एका महात्म्याचे 2 शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा वारस कोणाला करावे, कोणाला गादी द्यावी, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने 2 फळे घेतली. त्या शिष्यांना एक एक फळ दिले आणि सांगितले, ही फळे अशा जागी जाऊन खा की तिथे तुम्हाला पाहणारा कोणीच नसेल. एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला, पण कुणी नाही असे स्थानच त्याला सापडले नाही. कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले. स्वामी म्हणतात, प्रतीक्षा त्याच व्यक्तीची कर जो भावनांना तुझ्या हृदयाला स्पर्श करेल. त्या व्यक्तीची तू प्रतीक्षा कर. अन्यथा वाईट व्यक्तीची तुम्ही प्रतीक्षा कराल तर तुम्ही केलेली प्रत्येक प्रतीक्षा ही नक्की पूर्णतः व्यर्थ जाईल. हे मात्र नक्की खरे. स्वतःला असं बनवा की तू त्याच्या जवळ आहेस, त्याला गर्व वाटला पाहिजे. आणि ज्यांच्याजवळ तू नाहीस त्यांना मात्र खरोखर पश्चात्ताप झाला पाहिजे. असं तुम्ही स्वतःला नक्की केलं पाहिजे. जोपर्यंत मनाला आचे पंख असतील, अंतःकरणाने लढणे जिद्द असेल, डोळ्यांसमोर खुले आकाश असेल, तुझ्यासोबत स्वामींचे असेल, तोपर्यंत प्रत्येक येणारा क्षण हा आपलाच म्हणून आपण गृहीत धरून चालावे. स्वामी भक्तांनो, तुमच्यासोबत पण असंच होतं का की एखादी गोष्ट तुम्ही करत असाल, खूप प्रयत्न करता, पण यश येत नाही. कोणतंही काम तुम्ही हाती घेता पण तुमच्या मनासारखं होत नाही. अशा वेळेस तुम्ही फक्त या 7 गोष्टी लक्षात ठेवा. कोणतीच गोष्ट जेव्हा काहीच मनासारखी होत नाही तेव्हा या 7 गोष्टी लक्षात ठेवा आणि मिळवा. तुमचा असा एखादा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो, म्हणजे येतोच. अशा दिवशी काहीच मनासारखं होत नाही. सगळं काही मनाविरुद्ध आणि कल्पनातीत घडत असतं. अशा वेळी निराश व्हायचं नाही, तर या 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या, मनात घोळवायच्या आणि अशा अडचणीत आणणाऱ्या दिवसांनंतरही पुन्हा आयुष्यावर स्वार घ्यायचं. नंबर 1, तुम्ही अजूनही जिवंत आहात हे लक्षात ठेवा. जोपर्यंत श्वासात श्वास सुरू आहे तोपर्यंत हार मानायची नाही हे मनाशी पक्क करा. तुम्ही आलेल्या संकटावर मात करूच शकता आणि त्यासाठी काही ना काही मार्ग तुम्ही विचार करून काढूच शकता. तुमच्यावर संकट ढीग आली असतील, पण तुम्ही अद्याप जिवंत आहात ना, हेच लक्षात ठेवायचं. नंबर 2, याहूनही वाईट झालं असतं ही सुद्धा शक्यता मनात आणा आणि मग विचार करा. समजा आपल्याबरोबर त्या दिवशी जे झालं त्याहूनही आणखीन काही वाईट झालं असतं, मग आपण काय केलं असतं? हा विचार करून पहा, म्हणजे जाणवेल तुमच्याजवळ जे जे होतं ते सुद्धा काही कमी नव्हतं. कधीकधी आपल्याला ज्या गोष्टी अगदी नेहमीच सहज मिळतात, विशेषतः अमूर्त गोष्टी, त्याची आपल्याला किंमतच राहत नाही. आणि जेव्हा त्या मिळत नाहीत तेव्हा जाणवतं, अरे आपण काय हरवलंय ते. त्यामुळेच वाईटांतूनही चांगलं शोधा आणि त्या चांगल्याचा आनंद मनाला घेऊ द्या. नंबर 3, तुमची खरी क्षमता तर तुम्हाला या वाईट दिवसांनीच दाखवली असा विश्वास मनात बाळगा. चांगले दिवस असतात तेव्हा माणूस सुखात राहतो, जीवनाचा उपभोग घेतो. पण खरं जीवन तर त्याला तेव्हा गवसतं जेव्हा तो त्या जीवनात खरा संघर्ष करून मग तगतो. हा संघर्षच माणसाला घडवतो. त्यामुळे नेहमी असा विचार करा की वाईट दिवसांनीच तर आपल्याला घडवलं. नंबर 4, उद्याची सकाळ निश्चितच वेगळी असेल. आज जे झालं ते झालं, पण उद्याची सकाळ निश्चितच आजच्या दिवसापेक्षा वेगळी असेल आणि ती माझ्या मनासारखी आनंदाचे क्षण भरभरून देणारी असेल. नवा दिवस आनंदाने भरलेला असेल असं स्वतःला समजवा.
इतकंच नाही तर उद्या सकाळी माझ्याकडे इतरांना सांगण्यासाठी माझी स्वतःची आजच्या उदास दिवसाची आणि संघर्षाची एक जबरदस्त कहाणीही असेल, याचाही आनंद मनात बाळगा. नंबर 5. संकट काळात तुमच्या पाठीशी कोण उभं होतं त्याची दखल घ्या, जाण ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा तुमच्याबरोबर कोण उभं राहिलं त्यांची दखल घ्या. कारण हीच माणसं तुमची खरी कुटुंब आणि मित्र आहेत. हे नसते तर तुम्ही संकटावर एकट्याने मात करूच शकला नसता, हे लक्षात ठेवा. नंबर 6. वाईटातून नेहमी चांगलं होत असतं. सगळं काही वाईट घडत असलं, चुकीच्या दिशेने चाललेलं असलं, तरीही त्यातूनच पुन्हा काहीतरी चांगलं होणार असतं. हा प्रकृतीचा नियम आहे. जिथे घट झाली तिथे भर होतेच आणि जिथे भर असते तिथे घट होतेच. नंबर 7. तुमच्या कथेचे हिरो तुम्हीच असता. आपले जीवन ही एक कहाणी असते. टीव्हीवर किंवा चित्रपटात तुम्ही जशी कथा बघता आणि त्यात कथेचा एक नायक असतो, तसंच तुमच्या जीवनाच्या कथेचे नायक तुम्ही स्वतःच आहात. आणि ज्याप्रमाणे नायकाला संपूर्ण चित्रपटात कडू गोड प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याप्रमाणे तुम्हालाही काही कटू गोड प्रसंगांना जीवनात सामोरे जावं लागेल आहे. पण खरा हिरो तोच असतो जो अडचणीतूनही पुन्हा उभा राहतो. आणि तुमच्यावर जर अडचणी आल्या असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही त्यातूनही नायकाप्रमाणे चमकणार आहात. स्वामी भक्तांनो, हे 7 नियम तुम्ही कायम लक्षात ठेवा. मग बघा, तुम्ही आयुष्यात कधीच पाठी राहणार नाही. यश तुमच्या मागे मागे फिरेल. हे प्रेमळ भक्ता, तुझा जर माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब कर. एक दिवस तू इथे सर्व काही सोडून जाशील, कारण त्याला माहीत असते की देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब योग्य वेळी घेतो. स्वामी म्हणतात, प्रेमळ भक्ता, तुझं काय मत आहे यावर लक्ष दे आणि आयुष्यात पुढे जा. नेहमी चांगल्या विचारा प्रत्यक्ष प्रत्येकाला मिळतो आणि चांगले विचार चांगल्या लोकांच्या संपर्कात येतात. पूर्णपणे हे जीवनाचे व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी त्याची स्तुती त्याच्या सुगंधाने होते. माणूस कितीही महान असला तरी त्याची किंमत त्याच्या गुणांवर अवलंबून असते. एकेकाळी एका गावात एक साधू राहत होता, ज्यांची देवावर फार श्रद्धा होती. तो साधू एका झाडाखाली बसून देवाचे स्मरण करत होता आणि अचानक तिथे पूर आला. सगळीकडे पाणी पाणी होते. सर्वजण बुडत होते. पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो कुठेही का जात नाही असे त्या व्यक्तीला वाटले. तेव्हा तो साधूला म्हणाला, तू का जात नाहीस कुठेही? माझ्याबरोबर चल, पूर्णपणे ऋणी जातील आणि माझे काय होईल? मी देवाचे एवढी तपश्चर्या करतो की मला काही होऊ शकत नाही. मला वाचवायला माझा देव स्वतःहून आला. पाणी साधू कमरेपर्यंत आले आणि लोक तिथे पूर्णपणे तुमच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. आमच्यासोबत चला. साधू म्हणाले, नाही, दिवसात येईल मला वाचवा. आणि होडीवाला सुद्धा तिथे त्या साधू म्हणून निघून गेला. काही वेळाने पाणी इतके वाढले की साधूच्या प्रत्यक्ष डोक्यापर्यंत पोहोचले. तो प्रत्यक्ष साधू पाहत होते. त्याला वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर जवळ आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. साधूंजवळ एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, त्याला धरून वर ये, नाहीतर तू बुडशील आणि जीवानिशी जाशील. शेवटचा असतील तर हेलिकॉप्टर आहे आणि तुझ्याकडे पळून जाण्याचा दुसरा मार्ग नाही. साधू म्हणाला, ही दोरी मागे खेचा आणि मला देवाकडे जाऊ द्या. मित्रांनो, तो साधू प्रत्यक्ष प्रत्येकाला असेच म्हणू लागला. कोणाचं तो साधू काहीच ऐकत नव्हता. त्यानंतर काय झाले हे पूर्ण ऐकण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भक्तांनो, यानंतर झाले असे, मला आशा आहे की तो मला वाचवेल, असे तो साधू म्हणू लागला. पाणी खूप वर आले आणि पाणी बुडले आणि त्या साधूचाही बुडून मृत्यू झाला. त्याचा मृत्यू साधू देवाकडे गेला आणि म्हणाला, हे देवा, मी माझे संपूर्ण आयुष्य तपश्चर्या केली आणि तुझी पूर्ण करण्यात व्यतीत केली, तरीही तू मला वाचवले नाहीस. याची मी वाट पाहत होतो, परंतु तू काय तिथे आला नाहीस. मी बुडालो आणि मृत्यू पावलो. तू त्यावेळी देखील आला नाहीस. तू का आला नाहीस? देव म्हणतात,
अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3दा आलो आहे. मी त्याही वेळा लावतो. पहिल्या वेळी, दुसऱ्यांदा बोटीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण माझी एकही संधी तू साधू शकला नाहीस. आपण कशासाठी वाट पाहत होतो? त्याचप्रमाणे देव आपल्याला आयुष्यात खूप संधी देतो. पण आपल्याला सगळ्या संधींचा पुरेपूर वापर करता येताला पाहिजे. एकतर ते माणसाच्या स्वरूपात देतात, नाहीतर इतर कशाच्याही स्वरूपात. मात्र स्वामी महाराज आपल्या भक्तांसाठी मदतीला धावून येत असतात. एक वेळ ती नंतर संधी निघून जाते आणि आपण काही करू शकत नाही. मग आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहणे, जे काही करायचे आहे ते आजपासून आणि या क्षणापासून सुरू करावे. प्रेमळ भक्तांनो, माझ्याकडे दुर्लक्ष न करता जेव्हा त्यांना कोणीतरी चांगले दिसेल किंवा ते स्वतः कोणीतरी चांगलं शोधत असतात, इतके बोलू नका की लोक तुमची गप्प होण्याची वाट पाहत राहतील. पण इतकं बोला की लोक तुम्हाला पुन्हा ऐकण्यासाठी वाट पाहतील. तुमच्यात कितीही गुण असले तरी प्रेम आयुष्यातील त्या सूर्यप्रकाशाची तुमची जागा दाखवा, जी उणवा पाहून तुमची साथ कधी सोडत नाही. आजकाल खूप चांगले राहिल्यास गरजेपेक्षा जास्त अपमान वाटू शकतो. तुम्ही कधी तुमच्याकडे दुर्लक्ष केले आहे का? ज्याला तुमची खूप काळजी आहे, ज्याशी हे करू नका. नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही एक हिरा गमावला आहे. जीवनाचा एक मार्ग बनत नाही, तो तुम्हाला स्वतःला बनवावा लागतो. आणि ज्याने बनवला आहे तोच व्यक्ती आयुष्यात आनंदी राहू शकतो. मार्ग गंतव्य तेच भेटते. एकटेपणा नेहमी तुमची ओळख एखाद्या महत्त्वाच्या व्यक्ती करून देईल. आणि ती व्यक्ती तुमची आहे. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा स्वतःला विचारा, किती आणि केव्हा दुःखी मने लोकांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यांना माफी मागा. माफी मागायची नसेल तर त्यांच्याकडे बदलण्यासाठी ते कधीही बदलू शकत नाहीत. कदाचित कारण त्यांना वाटतं की त्यांनी काही चुकीचे केले आहे. दुःख हे लोकांच्या वागण्यातून येते, त्यांच्या विचारांतून नाही. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात. स्वामींनी आपल्या भक्तांचे हात धरले असता स्वामी प्रत्यक्ष आपल्या भक्ताच्या अडचणीत धावून येत असतात. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकत चला. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींचा आजचा हा दैवी संदेश ऐकून आनंद होत असेल तर हा संदेश नक्की पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, अन्याय प्रत्यक्ष तुझ्यावर झाला आहे आणि तू प्रत्यक्ष फार दुःखही सहन केलं आहेस. मात्र आता दुःख सहन न करता माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी येथे तुझ्या समोर आलो आहे. होय प्रेमळ भक्ता, तुझ्यावर अन्याय झाला, कोणीतरी केला आहे. तुझ्याबद्दल मनात कोणत्याही चुकीचा विचार येऊ देऊ नकोस. तू जे काही करशील ते स्वार्थी पूर्णपूर राहा. जसे तुला तुझ्या मुलांचे कृत्य लिहून दिले जाते, मग तू सर्व काही बरोबर लिहिशील तर तू पण करशील. मग माझ्या बाळा, मी तुझ्याबद्दल काही चुकीचे कसे लिहू शकतो? त्यामुळे कोणी काही म्हटले तरी तू शांत राहा आणि मी काहीसाठी लिहून ठेवले आहे त्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तू आता चिंता करू नकोस. तू एक सामर्थ्यवान आत्मा आहेस आणि तू शांत आहेस हे नेहमी लक्षात ठेव. तुझे जीवन पूर्णपणे आता संपुष्टात येत आहे. माझ्या बाळा, मी तुझ्यावर फार खुश आहे. तुझ्या कर्मावर मी फार आनंदी आहे, कारण तू कधीच नाही मिळाले नाही तू असे करतो आणि असे काही बोलतो. त्यामुळे मी तुझ्यावर खूप आनंदी होतो. तुझ्या नवीन कामाची मी वाट पाहतो. तू प्रयत्न करत आहेस आणि यश मिळेपर्यंत तू हार मानणार नाहीस असा निर्धार केला आहेस. माझ्या बाळा, तू तिथे सुरुवात केली होती तिथे परत जाण्याचा प्रयत्न कर. तू माझ्यावर जो विश्वास पूर्णपणे ठेवला आहेस, बदल करा. आज काय झाले नाही तर उद्या नक्की होईल. माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्यक्ष माझ्या कामावर विश्वास ठेव. मी तुझ्या जीवनाचे प्रत्येक काम करून ठेवले आहे. फक्त त्यासाठी आता थोडा संयम ठेव आणि तुझे जे प्रत्यक्ष आनंदाचे दिवस येतील तेव्हा बघ तुझे आयुष्य कसे सुधारेल. स्वामी म्हणतात, प्रिय बाळा, चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. हक्क सांगण्यासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो. याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. तू फक्त शब्दांत दुसऱ्यांचा जगला, त्यामुळे कोणाचीही तक्रार नव्हती.
तू स्वतःसाठी कधी विचार केला नाहीस. जसे शत्रू पूर्णपणे परूर झाले आहेत. आयुष्याचा अनुभव असा आहे की एक छोटा माणूस उपयोगी पडू शकतो, मात्र मोठ्या प्रसंगी कोणी उपयोगी पडू शकत नाही. मात्र जेव्हा मोठ्या प्रसंगी कोणी उपयोगी पडावं असं प्रत्येकाला वाटतं, तेव्हा स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्या भक्ताच्या मदतीसाठी येत असतात. प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवा. देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. त्यामुळे देवाकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्याने काही चुकीचे केले तर तुम्ही ते निदर्शनास आणून देऊ शकता. कारण लोकांनी तुम्हाला काही सांगितले नाही की तो स्वार्थी आहे, तो गर्विष्ठ आहे, त्याच्या आत खूप अहंकार आहे, त्याला कोणाच्याही भावनांचा आदर नाही, तो कदर करत नाही, कोणाचीही काळजी प्रत्यक्ष घेत नाही. कारण तू त्यांना खरं सांगतोस. माझ्या बाळा, तू त्यांना आरसा दाखव, म्हणून ते तुला आवडत नाहीत. आणि हेच एकमेव कारण आहे की तुम्हाला पूर्णपणेचा विचार करणे म्हणजे एखाद्याचे खुशामत करण्यासारखे आहे. कधीही कोणाच्या मागे जाण्याचा विचार करू नकोस. कदाचित तू एकटा असशील, कदाचित लोक तुला साथ देत नसतील, लोक तुझ्या पाठीमागे तुला खूप काही सांगत असतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी तुझ्यासोबत आहे. हे संपूर्ण विश्व तुझ्यासोबत आहे. तुझी कल्पना खरी ठरेल. आजपर्यंत तुला कोणीही काही दिले नाही, कोणाची तुला साथही नाही. किंवा माझ्या प्रेमळ भक्ता, आज तू जे काही आहेस ते तू स्वतःच्या बळावर आहेस. आणि माझ्या प्रेमळ भक्ता, पूर्णपणे मला तुझे प्रत्यक्ष दुःख माहीत आहे. म्हणून विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. श्री स्वामी समर्थ. आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्या धैर्याची परीक्षा घेते, परंतु स्वामींच्या नामस्मरणाची शक्तीने आपण या प्रत्येक परीक्षेत खरे उतरू शकतो. मनाला शांतता आणि स्थिरता मिळवण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हाच योग्य मार्ग आहे. अडचणींना तोंड देताना स्वामींचे नामस्मरण हे आपल्याला आत बळ देणारे साधन ठरते. प्रत्येक विचार आणि भावात सकारात्मकता आणण्यासाठी स्वामींचे नामस्मरणासारखी शक्तिशाली साधन दुसरे नाही. स्वामींचे नामस्मरण आपल्याला अडचणींच्या अंधारातही प्रकाश दाखवते. स्वामींच्या नामस्मरणातून मिळणारा आत्मविश्वास आपल्याला कोणत्याही संकटास सामोरे जाण्यासाठी समर्थ बनवतो. स्वामीच नित्य नामस्मरणाद्वारे आपण आपले मन शांत ठेवू शकतो आणि शांत मनात आपल्या स्वामींची कृपा अनुभूती होते. नामस्मरण हा स्वामींशी जोडला जाणारा मार्ग. आपल्या जीवनात जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेने होते. हे स्वीकारल्यास जीवनातील दुःख कमी होतात आणि मनाला शांती मिळते. स्वामींच्या नित्य उपासना, प्रार्थनेद्वारे व नामस्मरणाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. स्वामींची प्रार्थना व नामस्मरण आपल्याला शुद्ध करते आणि आपल्यातील सकारात्मक विचारांना बळकटी देते. सत्याचा मार्ग स्वीकारल्यावर आपलं जीवन सुसंस्कृत आणि समाधानी होते. सत्य धर्माचे खरे सार संकटात किंवा अडचणीत असताना स्वामींवर विश्वास ठेवा. त्यांच्या कृपेने आपला योग्य मार्ग नक्की मिळेल. इतरांचा आनंद आपला आनंद शोधणे आपले खरे समाधान आणि संतोष मिळवून देतो. हीच खरी आध्यात्मिकता आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे, म्हणून प्रत्येकाशी आदराने वागा, कारण त्यातच ईश्वराची उपस्थिती आहे. क्षमा केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. क्षमाशीलते मन निर्मळ आणि शांत होते. आपले प्रत्येक कर्म असे करा की त्यात आपल्या स्वामींचे भरपूर आशीर्वाद मिळतील. त्यासाठी आपले कर्म पवित्र आणि निस्वार्थ असावे. साधेपणातून जीवनात संतोष येतो. साधेपणा म्हणजे आत्म्याची शुद्धता आणि त्याद्वारे स्वामींच्या अगदी जवळ जाणाऱ्या संकटाच्या वेळी धैर्य आणि स्वामींवर असलेली आपली श्रद्धा हाच आपला आधार आहे. हेच दोन गुण आपल्याला स्वामींच्या कृपेसाठी पात्र करतात. स्वामींच्या नामस्मरणात सतत असल्याने मनात शांती आणि समाधान मिळते. स्वामींचे नामस्मरणाने आपल्याला परमसुख प्राप्त होते.
दुसऱ्यांची मदत करणे आणि प्रेमाने वागणे हीच खरी स्वामींची सेवा आहे. त्यातच आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. धर्म फक्त बाह्य आवरणावरून नसून तो आंतरिक पवित्रता आणि शांतीमध्ये आहे. आपले मन शुद्ध ठेवा आणि शांततेचा अनुभव घ्या. अहंकार हा मनातील अशांतीचा मूळ आहे. अहंकार सोडाल तर मन निर्मळ होते आणि आपल्याला आत्मिक उन्नती मिळते. जीवनातील संकटे आपल्याला अधिक बळकट बनवतात. त्यांना संधी मानून आत्मबळ वाढवण्याचा प्रयत्न करा. सत्य, प्रेम आणि करुणा या 3 गुणांत जीवनाचा खरा अर्थ आहे. त्यांच्या आचरणात अवलंब केल्याने आपले जीवन अधिक सुंदर आणि समाधानी बनते. संकटामधून मार्ग काढण्यासाठी स्वामींवर असलेला आपला विश्वास आपल्या मनाला स्थैर्य आणि शांततेचा आधार देतो. स्वामींच्या कृपेमुळे आपला प्रत्येक आनंद आणि आत्मिक शांतीची अनुभूती मिळते. आपल्या मनाच्या स्थैर्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाचा आधार घ्यावा लागतो. जीवनात कितीही संघर्ष आले तरीही हार न मानता आपण त्यावर मात करण्यासाठी सक्षम बनावे. जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी स्वामींच्या नामस्मरणचा हाच आधार आहे. स्वामींची दैनंदिन उपासना याच्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि आत्मिक समाधानाचा अनुभव मिळतो. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी परमपवित्र सुख, आनंद नात्याची, प्रेम नात्याची, गोडवा आणि नात्याने घेऊन आलेला दिवस असेल. कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस. मला माहीत आहे तू कित्येक दिवस एका दिवसापासून जी काही प्रार्थना करत आहेस त्या प्रार्थनेचे उत्तर तुला असे वाटत आहे की देव माझी प्रार्थना ऐकत नाही. माझ्यापर्यंत कोणतेही उत्तर प्राप्त होत नाही. माझे कार्य गतिमान दिशेने पुढे जात नाही. पण बाळा, हा तुझा संभ्रम आहे. हे सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे. आज जरी काही गोष्टी तुम्हाला पदानुवाद असतील तरीही तुमच्यासाठी शुभ परिवर्तन हे घडत आहे. विश्वास ठेवा. देवाचे हे कार्य अनंत भरलेले आहे. ते तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे. जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटत आहे, काही नाती दूर गेल्यासारखे वाटत आहे, तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जात आहे. तुमचे ते नाते अधिक घट्ट आणि तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होणार आहे. आता विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्या मनातील ती पवित्र भावना जागृत करा. ती श्रद्धा, आपुलकीची भावना जागृत करा आणि देवावर आणि आपल्या नात्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण तुमचे नाते हे तुमच्यासाठी त्यातील गोडवा, प्रेम, आपुलकीच, सद्भावना निरंतर जागृत ठेवा. तुमच्यासाठी असलेले प्रेम, तुमच्यासाठी असलेले नाते तुमच्याजवळून कधीही दूर जाणार नाही. कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे. भगवंत म्हणतात की जे कोणी माझे प्रिय बाळ आहेत त्यांच्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर प्रवाहित होत आहे. जरी तुमच्या जीवनात तुम्हाला असे वाटत असेल की मी खूप काही ठिकाणी मागे पडत आहे, पण तसे नसून त्या ठिकाणाहून तुमची त्या ठिकाणी आता योग्य अशा जागी देव तुमची जागा तयार करत आहे. देव म्हणतात, बाळा, नेहमी तुझ्याकडे माझे लक्ष आहे. तुझ्या आवाजासाठी माझे कान सदैव उघडे आहेत. माझ्याजवळ बसा आणि माझ्याशी संवाद साधा. कारण मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. आज मी तुमच्या हृदयावर ठोठावणार आहे. जे काही तुम्ही मागत आहात ते तुम्हाला मिळणार आहे. असे काही संकेत तुम्हाला प्राप्त होतील. विश्वास ठेवा. देवाचे अनंत कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा काहीही चुका घडत नाहीत. देव तुमच्यासाठी असे मार्ग मोकळे करत आहे जिथून तुमच्यासाठी आनंदाचे द्वार सदैव उघडे केले जाईल. तुमच्या आयुष्यात ती भराभर सुखे आणि ते आनंदाचे क्षण देण्यासाठी देवांचा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित केला जात आहे. देव म्हणतात, माझ्याजवळ बसा, माझ्याशी संवाद साधा. तुमचे विचार, योजना आणि तुमचा दयाळू माझ्यासोबत व्यक्त करा. मी त्यावर तुम्हाला योग्य तो मार्ग देईन. तुमच्यासाठी मी मार्ग प्रशस्त करीन आणि तुमच्या अडचणी दूर करीन. मला माहीत आहे हे जीवन जगणे सोपे नाही. कारण यात तुम्हाला अनेक अडचणी, देवांच्याही अडचणी सामना करावे लागतील. देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वतःला व्यक्त करताना देवापुढे व्यक्त करा. देव म्हणतात, बाळा, तुझे हृदय आणि तुझ्यासाठी व्यक्त केल्या जाणाऱ्या भावना
या दोन्हीही मी जाणतो. तो जर तू माझ्यासमोर उघडे गेले तर मी तुला योग्य मार्ग दाखवेन. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्याशी संवाद साधतोस ना? आपले शब्द वापरा, आपले मन उघडे करा आणि तुमच्या मनातील भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. कारण त्या भावना व्यक्त केल्या की तुम्ही माझ्याशी बोलाल. तुम्ही जे काही व्यक्त कराल ते मी ऐकत आहे, यावर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्यासाठी माझे कार्य सक्रिय होत आहे आणि तुमच्यासाठी चमत्कार उघड लागतील. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे, याचा उलगडा लवकरच तुम्हाला होणार आहे. तुझ्या भावना माझ्यासमोर बोलून तुम्ही तुमचा विश्वास सक्रिय करता आणि चमत्कार उघडायला लागतो. देव म्हणतात, आज तुझ्यासाठी मोठा चमत्कार पाठवत आहे. आज तुम्हाला जे काही हवे आहे ते मागण्यांचा चमत्कार काही तासात तर कुणाला काही काळात प्राप्त होतील. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर होय स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो असे टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझे माझ्यावरचे प्रेम जेव्हा व्यक्त करतोस ती प्रेमाची भाषा काही वेगळी आहे. बाळा, तू जेव्हा पूजा करतोस तेव्हा तू माझी स्तुती गातोस. सकाळी सूर्याप्रमाणे, माझ्या आठवणीतली सूर्याप्रमाणे तुझे शब्द तेजस्वी असतात. त्याचप्रमाणे तू जे काही हलवापरणे मला मागत असतो तेही मी देण्यासाठी, तुझी पुष्टी करण्यासाठी मी तयार आहे. बाळा, तुला ज्या काही उणीवा आहेत त्या भरून करणारे आशीर्वादही तुला प्राप्त होतील. विचार करणे थांबव आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर. कारण तुझा देव तुझ्यापर्यंत आलेला आहे. स्वामी म्हणतात, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवू नका ज्याने तुला मागील काळात त्रास दिला आहे, ज्यांनी तुला खूप काही यातना पचवल्या आहेत, ज्यांनी तुझ्या कार्यात खूप अडचणी निर्माण केल्या आहेत. कारण दैवी आशीर्वाद तू परिपूर्ण बाळ आहेस. माझी उपस्थिती तुमचे जीवन, प्रेम आणि संरक्षण भरते. तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या परीक्षांमध्ये मी मदत करण्यास तयार आहे. जर तू माझ्याकडे मागितलेली कोणतीही गोष्ट मी रोखणार नाही, कारण मी तुझा देव आहे, तुझ्यावर प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करतो. त्या आशीर्वादाच्या वर्षावान तेही येईल जे तुला आजपर्यंत प्राप्त नाही. बाळा, इथून पुढे उशीर लागणार नाही, कारण तुझ्या हृदयावर माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर. जेव्हा तुम्ही स्वामी संदेश ऐकत आहात, तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता माझ्या चरणी सोपव. निश्चिंत राहा, कारण तुझ्यासाठी मी खूप काही पाठवत आहे. स्वामी सांगतात, बाळा, परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडतो त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतेच. प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी तिची वेळ ठरलेली असते. त्या गोष्टीची वेळ आली की ती गोष्ट त्यावेळेस नक्कीच घडते. कोणत्याही व्यक्ती या तुमचे मित्र किंवा शत्रू बनून या जगात येत नाहीत, तर तुमचे वागणे आणि तुमचे शब्दच तुमचे मित्र आणि शत्रू बनवत असतात. तुम्ही जर त्या गोष्टींच्या किंवा परिस्थितींच्यामुळे जर चिंता आणि काळजी करत असाल, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणातच नाहीत, तर त्याचा परिणाम हा तुमचा अमूल्य वेळ वाया जाणार आणि फक्त भविष्यात पश्चात्तापच हाती येणार. बाळा, जे तुझ्यासोबत घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. ते तुला आज नाही समजणार, पण वेळ आल्यावर नक्कीच समजणार. जे तुम्ही आज दुसऱ्यांना देता तेच फिरून तुमच्याकडे पुन्हा परत येत असते. मग ते प्रेम असो किंवा धोका असो, सतत करत असलेली चिंता, काळजी ही एका रोगासमान असते. हा रोग लागल्यावर हळूहळू तुमची आंतरिक शक्ती, तुमचा विश्वास हा कमी कमी होऊ लागतो. प्रेम, माया, ममता ही दिखाव्याची गोष्ट नसते, तर ती जाणून घेण्याची, समजून घेण्याची गोष्ट असते. हे ज्याला समजले तो खूप भाग्यवान असतो. तुमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी जेवढी वाट तुम्ही पाहिलेली आहे, वेळ आली आहे की तुम्हाला तितके मिळणार की तुम्ही सांभाळूही शकणार नाही. काळजी करू नका, फक्त तुमचे कर्म चांगले करा, सगळे चांगलेच होणार. बाळा, तुला जर आजचा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान करतील. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ते लोक भित्रे असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म करत राहा, कारण मी तुम्हाला पाहत आहे हे विसरू नका. कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा काही आयुष्यातून डिलीट करावे लागते, आणि मोबाईलमधूनही आणि मनातून सुद्धा. तू नाही तर मी नाही, ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे. खरं तर या जगात कुणाचंही कुणा वाचून अडत नाही, हे त्रिकाल सत्य आहे. परिस्थितीप्रमाणे माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलल्यावर माणसे सांभाळा. आयुष्यात कधी अपयश अनुभवायला मिळणार नाही. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. ही माणसे समुद्रासारखी नेहमी खारटच राहणार. व्यक्तीचे मत साफ नसेल तर त्याचा चेहरा सुंदर असूनही काही फरक नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी सांभाळतील. एकटे असाल तर तुमच्यासोबत राहतील. जर तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवा करा. तुमची सेवा कधीच फुकट जाणार नाही. स्वामी म्हणतात, माझं नाव जरी तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. दुःखी होणे सोड. तुला काय वाटते? फक्त धोका दुःख तुला मिळालं का? धोका हा मंदिराच्या प्रसादासारखा असतो. थोडा का होईना, पण प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. बाळा, वाईट दिवसात सगळ्यांनी तुझी मजा घेतली, पण लक्षात ठेव, दिवस बदलायला वेळ लागत नाही. माणसं जोडण्यापेक्षा माणसे ओळखणे आता महत्त्वाचे आहे. बाळा, जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवश्यकता निर्माण होईल. दुनियेचं काय घेऊन बसलात? त्यांची आवड वेळेनुसार बदलत असते. बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. सगळं छान होणार. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव. स्वीकार असेल तर होय स्वीकार आहे असे टाईप कर. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात. शब्द कधी विसरता येत नाहीत. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांची मनं जपतो. पण तरीही तू दुःख मानू नकोस. तुझे मन आणि कर्म मी पाहत आहे. लोक म्हणतात, पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. पण खरं तर दिवस तेच आहेत, मात्र लोक पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. शक्ती जीवन आहे, तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन, तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे, तर द्वेष मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील. आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे जी काळाला अनुसरून असेल. विश्व एक व्यायामशाळा आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.